आता मला दुसरी एक गोष्ट सांगा, तुम्ही जे म्हटले ना मुलांना पाणी आणण्यासाठी जातं तिथून पाणी आणून दिलं जातं इथं, तर मला ते पाणी कुठून आणलं जातं आणि कुठं दिलं जातं मला ते पाणी पाहिजे. ओ दाखवशाल ना? मी काय म्हणतोय तुम्ही ना हे डायरेक्ट आलोय ना ते 2 मिनिटं बंद केला तुम्हाला सगळं सविस्तर नाही 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 मला ऑन कॅमेरा पाहिजे, मला हे सगळं ऑनच कॅमेरा पाहिजे. ओ सर पाणी तुम्ही तिकडनं आणतात का त्याच्यावरून तिकडनं पाणी कुठून आणतात तुम्ही सांगा आता प्यायला का हा प्यायला विद्यार्थी नळाला पण येते. दाखव ना. याचा टाइम हा. 6 वाजता. मग आता मुलांनी प्यायचं पाणी कुठलं? मुला नाही ना बाईने पण ठेवले. बरं टोपात पाणी ठेवलंय. या सर या सर या 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 नाही 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 आम्ही तुम्हाला इन्व्हाइट नव्हतं केलं, तुम्ही या ठिकाणी आले ना माहिती द्यायला. आता प्रॉपर माहिती द्या आम्हाला. आम्हाला युक्तिवाद घालण्यात मजा. हा कारण मी ना सगळे प्रस्ताव वगैरे केले एस्टिमेट नाही 15 दिवसांनी काय यायचं माहिती मी रनिंग वॉटर केलेले एस्टिमेट केले ते आता ना होईल तिकडे बरं सर रनिंग मला वॉटर एक हे बघा तुम्ही सांगा, ड्रम वरती ठेवायचे तिकडे हे सगळं काम तुमचं आहे का? हा मग आता हे काम तुमचं आहे ना? हा मग 2 महिने झाले नाही ना मग वॉटर प्युरिफायर का नाही आहे ना आलेला आहे तर काय नाही मला दाखवू शकाल? वॉटर प्युरिफायर ना हा चला ना दाखव. हा दाखव बरं. तुम्ही 15 दिवसामध्ये महिन्याने या ओके महिन्यानी पण किंवा 15 दिवसांनी या, तोपर्यंत तुम्ही सगळं करणार नाही? करू ना पार्ट टू करून याच्यावरती. हो 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 अगदी 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 येणार सर आम्ही. हा ठीक आहे. अरुण भाऊ आतमध्ये या. तर या ठिकाणी हा प्युरिफायर आणून पडलेला आहे. किती दिवस झाले सर? 1-2 महिने झाले. तर मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी प्युरिफायर नाही आले काय अडचण नाही. चला पाण्याच्या अडचणीमुळे सर ही पाण्याची अडचण आहे, पाण्याची अडचण या ठिकाणी आहे आणि त्यामुळे प्युरिफायर जोडला नाही असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आता पिण्यासाठी सर पाणी दाखवा मला, मुलांसाठी टोप आणलाय कुठेतरी. हा ठीक आहे ठीक आहे. तर या अरुण भाऊ या. या ठिकाणी मावशी 2 प्रश्न तुम्हाला विचारू शकतो. या ठिकाणी मुलांना पिण्याच्या पाण्याची काय सुविधा आहे? आता जर मुलांना प्यायचं पाणी म्हटलं तर कसं प्यायना पाणी? टाक्यावरून. कुठून आणता टाक्यावरून? ते जे 12 आहे त्या ठिकाणावरून तुम्ही टाक्यावरून आणता. म्हणजे या ठिकाणी प्युरिफायर किंवा नळाला पाण्याची दिवसभराची काही सुविधा? काही सुविधाच नाहीये. ठीक आहे. ही भाताची खोली का? या ठिकाणी पोषण आहार दिला जातो. बरं बरं ठीक आहे चालू द्या. तर मित्रांनो या ठिकाणी अशी काही जी परिस्थिती आहे आणि आणखीन भरपूर शाळांची परिस्थिती आहे आणि याच्यात आता जर पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि बेसिक जर वॉशरूमच या ठिकाणी नसेल तर लज्जास्पद गोष्ट आहे. बाकी इथून पुढचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा.